नमस्कार. आज आपण पंचतंत्रातल्या एका जबरदस्त कथेत डोकावणार आहोत. ही गोष्ट आहे एका सिंहाची, एका बैलाची आणि एका कोल्ह्याची. पण यातून आपल्याला रणनीती आणि सत्तेबद्दलचे काही भारी धडे शिकायला मिळणार आहेत. एक क्षण विचार करा, जर कुठून तरी एक असा आवाज आला जो तुम्ही कधीच ऐकला नाहीये आणि त्यामुळे मनात प्रचंड भीती बसली, तर अशावेळी सर्वात शहाणपणाचं काय ठरेल? आता बघा, भीती समोर आली की साधारणपणे दोनच गोष्टी होतात. एक तर तिथून पळ काढणे, किंवा दुसरी गोष्ट थांबून चौकशी करून नक्की काय प्रकरण आहे हे समजून घेणे. याच दोन पर्यायांवर आपली संपूर्ण कथा पुढे जाणार आहे. तर गोष्ट सुरू होते एका जंगलात. या जंगलाचा राजा आहे पिंगलक नावाचा एक सिंह, जो एका शक्तिशाली पण अनोळखी गर्जनेने पार घाबरून गेलाय. म्हणजे विचार करा, पिंगलक, जंगलाचा पराक्रमी राजा, पण एका अनोळखी आवाजाने तो इतका घाबरलाय की जागचं हलू शकत नाहीये. त्याची सगळी ताकद, सगळा दरारा असूनही त्या आवाजाने त्याच्या मनात एक प्रकारची असुरक्षितता निर्माण केलीये. आणि इथेच एंट्री होते आपल्या गोष्टीच्या खऱ्या मास्टरमाइंडची, दमनक नावाच्या एका चतुर कोल्ह्याची. तो खूप हुशार आहे. पूर्वी राजाचा मंत्री होता, पण आता त्याची पत राहिलेली नाही. राजाला असं घाबरलेलं बघून दमनकाच्या डोक्यात लगेच एक आयडिया येते. हीच ती संधी आहे आपली गेलेली सत्ता, आपला मान परत मिळवण्याची. त्याची प्रेरणा, निष्ठा वगैरे नाहीये, तर निव्वळ महत्वाकांक्षा आहे. मग दमनक थोडी चौकशी करतो आणि त्याला काय समजतं माहितीये? तो भयानक आवाज, तो तर संजीवक नावाच्या एका साध्या सुध्या बैलाचा आहे, जो बिचारा आपल्या कळपापासून भडकटलाय. इथेच लक्षात येतं की कल्पना आणि वास्तव्यात किती मोठं अंतर असू शकतं. आणि दमनक बरोबर याच अंतराचा फायदा उचलणार आहे. आता इथे बघा, दमनकाची कमाल. त्याची योजना एकदम पक्की आहे, 4 सोप्या टप्प्यांमध्ये. पहिला टप्पा, राजाचा विश्वास जिंकायचा, त्याच्या भीतीला समजून घेऊन त्याला दिलासा द्यायचा. दुसरा, त्या बैलाला घाबरवायचं, त्याला पटवून द्यायचं की राजा किती क्रूर आहे आणि फक्त मीच तुला वाचू शकेन. तिसरा टप्पा, दोघांमध्ये मध्यस्थ बनायचं, म्हणजे माझ्याशिवाय त्यांचं काहीच होऊ शकणार नाही. आणि शेवटी चौथा टप्पा, सत्ता परत मिळवायची, कारण आता सिंह आणि बैल दोघेही पूर्णपणे त्याच्यावर अवलंबून आहेत. ही काही साधी योजना नाही, तर एका मास्टरमाइंडची रणनीती आहे. चला आता बघूया दमनक ही प्लॅनिंग प्रत्यक्षात कशी उतरवतो. शब्दांचा वापर करून तो परिस्थिती कशी आपल्या ताब्यात घेतो ते पाहण्यासारखं आहे. दमनक राजाकडे परत येतो आणि त्याच्या भीतीला दुजोरा देतो. तो म्हणतो, हो महाराज, तो प्राणी खरंच भयानक आहे, पण लगेच पुढे जोडतो, काळजी करू नका, मी त्याला सांभाळू शकेन. बघा, आधी भीती वाढवली आणि मग स्वतःलाच त्याचा उपाय म्हणून सादर केलं. राजाला पटवण्यासाठी तो एका म्हणीचा वापर करतो की जे काम बुद्धीच्या जोरावर होऊ शकतं ते सैन्याच्या ताकदीनेही नाही. राजा इम्प्रेस होतो आणि त्याला परत मंत्री बनवतो. काम झालं. आणि इथे तर दमनकाचा खरा चेहरा समोर येतो. एकाच वेळी दोन वेगवेगळ्या गोष्टी. राजाला जाऊन सांगतो, अहो, तो तर महादेवाचं वाहन आहे, एक दिव्य प्राणी आहे, मी त्याला आपला मित्र बनवलाय. आणि दुसरीकडे त्या बिचाऱ्या बैलाला जाऊन म्हणतो, अरे, तो राजा तुला फाडून खाईल, फक्त मीच तुला वाचवू शकतो. म्हणजे बघा, माहिती कशी फिरवली जातीये. दोघांनाही पूर्णपणे आपल्या मुठीत ठेवलंय. आणि दमनकाच्या या धूर्त योजनेचा परिणाम काय होतो? तर सिंह आणि बैलाची भेट. आता दमनकाच्याच मध्यस्थीने तो घाबरलेला राजा आणि तो बेदरलेला बैल भेटतात. आणि काय आश्चर्य, त्यांच्यात मैत्री होते. पण ही मैत्री खरी आहे का? नाही, ती पूर्णपणे दमनकाने तयार केलेल्या एका खोट्या पायावर उभी आहे. आणि आता राजा आणि बैल जिगरी दोस्त बनल्यामुळे दमनक आपलं स्थान पक्क करतो. तो आता राज्यातला सर्वात महत्त्वाचा, सर्वात विश्वासू सल्लागार बनलाय. तर मग ह्या सगळ्यात खरा विजेता कोण? चला, या कथेच्या शेवटाकडे आणि त्याच्या अर्थाकडे वळूया. या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळतं? काही महत्त्वाचे मुद्दे आहेत. पहिला, इन्फॉर्मेशन इज पॉवर. ज्याच्याकडे माहिती आहे तोच गेम कंट्रोल करतो. दुसरा, भीती हे एक मोठं शस्त्र आहे, ज्याचा वापर लोकांना कंट्रोल करण्यासाठी केला जाऊ शकतो. तिसरा, जे दिसतं ते नेहमी खरं नसतं आणि लोकांच्या मनातली कल्पना ही वास्तवापेक्षा जास्त प्रभावी ठरू शकते. आणि शेवटचा, खरा पॉवरफुल तोच जो स्वतःला इतरांसाठी गरजेचं बनवतो, म्हणजे ज्याच्याशिवाय कोणाचं कामच होऊ शकत नाही. हे धडे तेव्हाही लागू होते, आजही लागू होतात. आणि आता जाता जाता एक प्रश्न, दमनकाने जे काही केलं ती त्याची हुशारी होती की शुद्ध फसवणूक? यावर नक्की विचार करा.